मित्रांनो, तुमचं एखादं काम अडलंय का? पैसे कुठे अडकलेत का? किंवा तुमच्या व्यवसायात बरकत होत नाहीये? घरात अडचणीच अडचणी आहेत, वादविवाद होत आहेत, घरात लक्ष्मी टिकत नाहीये किंवा घरात लग्न कार्य ठरत नाहीये, शुभ कार्यामध्ये, मंगल कार्यामध्ये अडचणी येत आहेत. हे सगळं जर घडत असेल ना, तर अगदी साधे साधे वास्तुनियम आहेत, ते तुमच्या घरामध्ये पाळले जात आहेत की नाही, हे तुम्ही बघायला हवं. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनललाही सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. रोजच्या जीवनात केलेले हे छोटे छोटे बदल तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणतील. बहुधा आपला असा स्वभाव असतो की आपण आवश्यक असणाऱ्या वस्तूही सांभाळून ठेवतो आणि अनावश्यक असणाऱ्या वस्तूही सांभाळून ठेवतो. काही व्यक्तींच्या घरात तर अगदी मागच्या 3-4 वर्षांपासूनची वृत्तपत्र पडलेली असतात. या व्यक्तींना वाचनाची आवड असते का? यांना काही माहिती संग्रहित करायची असते का? तर अजिबात नाही. घराच्या एका कोपऱ्यात पडलेत तर पडलेत आणि राहू दिलेत. पण शास्त्रानुसार जर आपण आपलं घर, ऑफिस, कारखाना, दुकान किंवा आपली बेडरूम अशा कोणत्याही अनावश्यक वस्तूंनी भरलेली असेल तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. रद्दी, जुन्या वस्तू किंवा अशा वस्तू ज्यांचा उपयोग कधीच होणार नाहीये, कधीच झालेलाही नाहीये, अशा वस्तू साठवल्या तर आपल्या जीवनात अडचणी निर्माण होतातच. तसंच ज्या ठिकाणी या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत त्या ठिकाणची सकारात्मक ऊर्जा सुद्धा कमी होते, कारण अशा वस्तू नकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतात, ज्यामुळे आपलं भाग्य, सुखसमृद्धी, खुशहाली या सगळ्यामध्ये बाधा येते. काही लोकांचं असंही असतं की राहू द्या, या वस्तू कधीतरी पुढे उपयोगाला येतील म्हणूनही त्या जुन्या वस्तू जपून ठेवतात, पण त्या वस्तूंचा उपयोग कधीही होत नाही. काही लोकांना तर जुन्या अनावश्यक वस्तू जमवण्याचा उगाचच छंद असतो. धड त्या फेकूनही देत नाहीत आणि धड त्यांचा उपयोगही करत नाही. अशा सगळ्या वस्तू तुमच्या घरात एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, हे मान्यच करावं लागेल. खूप सगळ्या देवांचे फोटो असलेले धार्मिक कॅलेंडर तर मुळीच घेऊ नये, कारण वर्ष समाप्ती झाल्यावर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे ती घरात इकडे तिकडे पडतात आणि अशा वस्तूंचा खरं तर उपयोगच करू नये ज्यावर धार्मिक चित्र आहेत, कारण त्या चित्रांचा आपल्याकडनं अपमान होतो, ती व्यवस्थित ठेवली जात नाहीत आणि मग त्या वस्तूंचा उपयोग झाल्यावर त्या वस्तू डोकेदुखी बनतात. किंवा जर तुम्ही घरात वापरत असाल अशी गोष्ट, तर वर्ष संपल्यानंतर ते कॅलेंडर पाण्यामध्ये प्रवाहित करा. आता काही वस्तू आहेत ज्या तुमच्या घरात आहेत का तुम्ही बघा. असल्या तर तुम्हाला त्या लगेच बाहेर काढाव्या लागतील. जसं जुने कपडे, आउट ऑफ फॅशन झालेले कपडे सुद्धा लोक घरात ठेवून देतात, वापरतही नाही आणि कुणाला देतही नाही. जे कधीच कामाला येणार नाहीत अशा वस्तू ठेवून काय उपयोग? त्यापेक्षा गरजू व्यक्तींना द्या. जुने मासिक, जुने पत्र, जुन्या नोट्स, या सगळ्या जुन्या फाईल्स सांभाळून ठेवून उपयोग नाही, त्या आजच घराबाहेर काढायला हव्या. अन्यथा या वस्तूंची निगेटिव्ह एनर्जी अर्थात नकारात्मक ऊर्जा घरातलं वातावरण खराब करते, घरामध्ये संघर्ष वाढवते. मुलांचे जुने तुटलेले पुराणे खेळणे सुद्धा घरामध्ये पडू देऊ नका. तुटलेले शोपीस, बंद पडलेली घड्याळं हेही सांभाळून ठेवू नका. जुने कार्ड्स, तुटलेल्या खुर्च्या, फुटलेल्या बादल्या, चालत नसलेले रेडिओ, बंद पडलेले टीव्ही, विजेच्या तारा, बंद पडलेले कम्प्युटर, लॅपटॉप, बंद पडलेले इलेक्ट्रॉनिकचं सामान, चावी हरवलेली कुलूपं, बंद पडलेले पेन, ह्या सगळ्या गोष्टी घरात तुमच्या असणारच आहेत. अहो, त्या कशाला ठेवल्या आहेत? आजच त्या बाहेर काढा. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणींमध्ये वाढ होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. दिवाळी आली की घर आवरू आणि मग त्या वस्तू बाहेर काढू, पण त्याआधी वर्षभर त्या वस्तू तुमच्या घरात पडू नयेत आणि त्या तुमचं नुकसान करतायत. त्यापेक्षा त्या वस्तू एकतर दुरुस्त करून आणाव्यात, दुरुस्त होणार नसतील तर लगेच त्या वस्तू बाहेर टाकून द्याव्यात. जुनी बंद पडलेली घड्याळं, जुन्या बॅटऱ्या, जुन्या चपला, बूट, कुलूप ह्यामुळे तर घरामध्ये असणाऱ्या सदस्यांच्या सौभाग्यामध्येही अडचणी निर्माण होतात. सौभाग्याचा लाभ त्यांना होत नाही. मग कितीही तुम्ही साधना उपासना करा, पण वास्तुदोष तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये मोठा अडसर बनून राहिलेला दिसतो. जुन्या तुटलेल्या आरशात चुकूनही आपलं तोंड पाहू नका. असं केल्याने ते तुमच्यासाठी नुकसानदायक होऊ शकतं. जैन धर्मात याबाबत एक शब्द आला आहे, अपरिग्रह. अर्थात अशा नको असलेल्या वस्तूंच्या ढिगाऱ्यात आवश्यक असलेल्या वस्तू हरवून जातात. म्हणूनच गांधीजींनीही म्हटलं आहे की जी वस्तू वेळेला उपयोगी येत नाही ती व्यर्थच आहे. मित्रांनो, मेंदूत जुन्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती, घटना आपण साठवल्यानंतर आपल्यालाही त्याचा त्रास होतोच ना. त्यांनाही वेळोवेळी बाहेर काढावंच लागतं. जर आपण प्रगती करू इच्छित असाल तर या सगळ्या प्रकारच्या अनावश्यक वस्तूंना
तुमच्या घरातही थारा देऊ नका आणि तुमच्या जीवनातही थारा देऊ नका. अनावश्यक वस्तूंचा संग्रह करण्याने मनुष्य मागासतो, अर्थात मागे राहतो. काहींची घरं मोठी असतात, त्यामुळे गच्चीवर पडलंय सामान पडलंय, कोण बघायला जातंय? किंवा ती मागची खोली आहे ना, ती वापरलीच जात नाही, म्हणून तिथे पडलंय सामान पडलंय. असं करू नका. तुमचं घर एकदा तुम्ही या नकारात्मक गोष्टींनी मुक्त करा, तुमचं आयुष्यही नकारात्मक ऊर्जेने मुक्त होईल आणि तुमच्या विकासामध्ये असलेले अडथळे दूर होतील. एकदा करून तर बघा, फरक तुम्हालाच जाणवेल. अहो, हे कसं आहे माहिती आहे का, आपण आपल्या मेंदूतून सुद्धा नकारात्मक विचार, नकारात्मक आठवणी, नको असलेले प्रसंग हे जर सगळे बाहेर काढून टाकले ना, हे सगळे विसरले ना, तर आपल्याला जसं शांत, समाधानी आणि सकारात्मकतेने भरलेलं वाटतं की नाही, घराचंही तसंच आहे. त्या घरामध्ये आपण जेव्हा राहायला येतो तेव्हा तिथे वास्तुपुरुषाची स्थापना करतो की नाही, अर्थात त्या घरामध्ये एक ऊर्जा स्थापित करतो, एक ऊर्जा जी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. मग अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये अशा नकारात्मक गोष्टी साठवल्या तर त्या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात, जे आपलं नुकसान करतात. या धकाधकीच्या जीवनात रोज उठून स्वच्छता करणं जमत नाही, मान्य, पण कमीत कमी आठवड्यातनं एकदा तरी घरात काय काय नको असलेल्या वस्तू साठल्यात हे तपासून बघा आणि त्या वस्तू बाहेर काढल्यानंतर तुमच्या मनाला काय वाटतं ते बघा. तो अनुभव हवं तर तुम्ही डायरीत लिहून ठेवा. घर स्वच्छ केल्यानंतर आपल्या मनातलाच कचरा आपण बाहेर काढून फेकलाय की काय, अशी भावना निर्माण होऊन आपल्यालाच स्वच्छ आणि निर्मळ वाटायला सुरुवात होते आणि जुन्या नको असलेल्या गोष्टी निघून गेल्या की नवनिर्मितीला सुरुवात होते. घरात येणाऱ्या नवीन वस्तूंना जागा नको, त्यासाठी जुन्या वस्तू बाहेर काढायलाच हव्या, नाही का? मग मित्रांनो, आजच तपासून बघा की तुमच्या घरामध्ये अशा कुठल्या वस्तू आहेत ज्या घरामध्ये खूप दिवसांपासून पडून आहेत आणि त्यांचा उपयोग मात्र काहीच होत नाही, आणि या वस्तू आजच बाहेर काढा. मग बघा, तुम्हालाच किती सकारात्मकतेने भरलेलं वाटेल, मन प्रसन्न होईल आणि मन प्रसन्न झालं तर जीवन सुंदर होईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.